राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली आहे। तसंच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंना फक्त 2 वर्षाची शिक्षा असल्यानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलंय। तर एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी धोक्यात आली असतानाच अशातच आता माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती मिळण्याची शक्यता आहे। सोबतच इंद्रनील नाईकांचे राज्यमंत्रीपद सना मलिकांना मिळणार असल्याची चर्चा आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खांदेपालट होणार अशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर वर्णी लागण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी चुरस बघायला मिळाली। माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांची मंत्रिपदावर वर्णीसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि मावळचे आमदार सुनील शेळकेही यासाठी उत्सुक आहेत। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळण्यात मोठ्या अडचणी असण्याची शक्यता आहे।